वृंदावन या नावातच संपूर्ण ब्रह्मांड आहे। देवाची कृपा झाली आणि वृंदावनसारख्या भगवत धामी जाण्याची संधी आम्हाला मिळाली। त्यासाठी सर्वप्रथम देवाचे खूप खूप मनापासून आभार। आणि त्यानंतर मला खरंच थँक्यू म्हणायचं आहे जी माझी मैत्रीण जिने हा प्लॅन केला, जिच्यामुळे तिथे जाण्याची संधी मला मिळाली। काही कारणामुळे तिला नाही येता आलं, पण तिच्याचमुळे इथे जाण्याची संधी मला मिळाली। त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुझा। तू व्हिडिओ बघत असशील तर तुला माहिती आहे मी तुझ्याबद्दल बोलते आहे। त्यानंतर मला थँक्यू म्हणायचं आहे गौरवला की तू मला इथे जाण्याची परमिशन दिलीस, म्हणजे एकटीने ट्रॅव्हल करायची संधी मला दिलीस आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवलास की ही जर्नी मी सक्सेसफुली करेन आणि ती मी केली। खूप खूप धन्यवाद। म्हणून तिथे धन्यवाद खूप कमी आहेत। आणि हा व्लॉग स्पेशल आहे, त्यामुळे याची सुरुवातसुद्धा मी काहीशी स्पेशल केली आहे, कारण वृंदावनसारख्या ठिकाणची व्हिडिओज हे सगळं माझ्या फोनमध्ये आहेत। सो हे सुद्धा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। सो हे स्पेशल पद्धतीने तर तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे, म्हणून आपल्या व्हिडिओला येण्यास थोडासा लेट झाला आहे, तर त्यासाठी क्षमा असावी। आणि हा व्हिडिओ पूर्ण श्रद्धेने मनापासून नक्की बघा आणि एन्जॉय। हॅलो नमस्कार, आणखीन एका व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सो मी परत एकदा आली आहे ट्रॅव्हल व्लॉग घेऊन आणि यावेळी एकटी ट्रॅव्हल करते। कुठे ते तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल। सो मी चालली आहे वृंदावनला। तर वाजले दुपारचे 3:30 आणि माझी ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून तेजस एक्सप्रेस। सो लेट्स गो। आता मी टॅक्सीने जाते डायरेक्ट, कारण की एवढी मोठी बॅग घेऊन जायला जमणार नाही। लेट्स सी। तर फर्स्ट टाईमच घरून एकटी निघाले। लेट्स सी ही जर्नी कशी होते। आपली 5:10ची ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून तेजस एक्सप्रेस। लेट्स गो। पोचले मुंबई सेंट्रल स्टेशनला। प्लॅटफॉर्म 3वर आपली ट्रेन लागणार आहे। ट्रेन आली आहे आपली। ट्रेनमध्ये बसले होते थोडा वेळ। 59 आहे माझा आणि 61 आहे। ट्रेन सुटली। फक्त तिथे करा तुम्ही, तिथे खूप सगळे स्नॅक्स आलाय, दोन्ही नाश्ता आलाय। आम्ही चाललोय वृंदावन। जेवण आलंय आमचं। आलंय सुरत आले। सुरत जेवण झालं, जेवण पण आलेलं छान होतं, व्हेज मागवलेलं। सुरतला हॉल्ट आहे आता। सुटली ट्रेन। डिनरमध्ये कॉम्प्लिमेंटरी आईस्क्रीम। नेनेची आठवण झाली। जवळून घेते म्हणून लांबून घे। झोपायचा टाइम झालाय आणि ते अप्पर सीट आहे। सो वरती चढून झोपणं इज अ बिग टास्क, पण केलं। दम लागल्या बोलण्यावरूनच कळतं जादूवरचं झालं सगळं। आता आमचं कसं होणार आहे का? 15 मिनिटं पण नव्हती लागत मला चालत जायला। आणि आता जेव्हा कल्याणला राहायला गेली ना, हळूहळू अच्छा हमारे यहाँ पे भी ऐसी सिस्टम है का रेलवे स्टेशन हो। तर आता आम्ही आलोय हॉटेलवर। आमची ट्रेन ऑन टाइम पोचली 7:53। थोडंसं 5-10 मिनटं मागे पुढे झालं। संध्याकाळी जी 5:10ची ट्रेन ती नेक्स्ट डे सकाळी 7:53ला पोचते आणि तिथून आम्ही केलं रॅपिडो, कारण की तिथे जेवढे पण रिक्षावाले गाडीवाले होते प्रत्येक जण वेगळा भाव। एक 200 बोलत होता, दुसरा 350 बोलत होता। त्यामुळे सेफर साईड तुम्ही पण कधी ट्रॅव्हल करत असाल, तुम्हाला पटलं तर तुम्ही ते करू शकता, नाही तर मग
येस, नाही तर मग तर तुम्ही रॅपिडो करू शकतात, बेस्ट ऑप्शन आहे. आम्ही 165मध्ये स्टेशनपासून ते आमचं अटल चुंगी म्हणून प्लेस आहे जे मेन वृंदावनला एंट्रन्सच्या बाहेर आहे, तिथे आम्ही पोहोचलो. तिथेच आमचं हॉटेलसुद्धा होतं. सो मस्त आम्हाला 165मध्ये पडलं आणि बाकी सगळ्यांमध्ये तरी 200, 250, 300, त्यामुळे बरं झालं आमचं. तर नेक्स्ट आता बघूया कुठे जाऊ, फ्रेश वगैरे होऊन स्टे ट्यून. तर मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि हे बघा आमची छोटी राधा. हां, आता चाललो मी बरसानाला. 12 ते 4 बंद असतं मंदिर, पण ठीक आहे, आमच्या नशिबावर जे असेल. जाऊ आता पटकन, 11:15 झाले आहेत. गोवर्धन परिक्रमा मार्ग आहे हा, 21 किलोमीटर. अच्छा अच्छा अच्छा. आम्ही आता पोहोचलोय बरसानाला. सगळ्यात आधी राधाराणीचं दर्शन आणि कृष्ण भगवान बोलत. लांब आहे बरंच. आम्ही आलोय बरसानाला. इकडे जिना आहे, तर जिनाने गेल्याने तर मग बाईकचं ऑप्शन पण आहे. आम्ही चालत चाललोय. कृष्ण भगवानचे ड्रेस बघा, तेच बोलत होते. मस्त. चढायला वरती चालू होणार. जिन्यात चढायला जीवदाणी सारखे. चला, आणि हे काका मला घेऊन आलेले. हे घेतलंय वैजंती मला म्हणतात ना. इकडे समोर मंदिर बघा. फूल ले लो, मंदिर आ गया. फूल माला, तुलसी माला लेके जाओ. तुलसा जी का गजरा लेके जाओ. बाहेरचा रस्ता.
नदी विजय कार्यालय के संपर्क। आप सभी दर्शनार्थियों से निवेदन है कि आप जल्द से जल्द दर्शन कर परिसर खाली कराया जाएगा। मंदिर में जितने भी श्रद्धालु मौजूद हैं ठंडी मिलेगी लस्सी बढ़िया स्पेशल मलाई वाली जाऊया ना की अंदर आई। इथे मस्त आमची लस्सी आली बघा, एवढा मोठ्या ग्लासमध्ये, मोठ्या ग्लासमध्ये लस्सी। आता आम्ही मस्त रेडी झालोय, परत 3:30ला आलो रूमवर। आता चाललोय निधीवर बाकी सगळं करायला। बाकी वेरी इधर सामने हे जवळ आहेत मंदिर। मथुरा जाओगे जन्मभूमि द्वारकाधीश संत। ओ कितना दूर है मथुरा? मथुरा यहाँ से 12 से 14 किलोमीटर। तर हे आहे निधीवन आणि इकडे 5000 वर्ष जुनी झाडं आहेत ना, आणि सगळी 5000 वर्ष जुनी झाडं आहेत। हो समुद्राच्या माझं निधीमध्ये दर्शन झालंय, पण इकडून येण्याचा जो रस्ता आहे ना, तिकडे सगळीकडे माकडं आहेत आणि फोन नाही काढू शकत। सो तिकडे मी ब्लॉग वगैरे काहीच नाही करू शकत आहे। मोनूची बॅग जाता जाता वाचली आहे, त्यामुळे नो रिस्क। आता हॉटेलमध्ये बसलं खायला म्हणून फोन काढून सांगितलं असं। आता बघा ते समोसा। हां हो, आम्ही चाललोय केशी घाट, म्हणजे यमुना तटवर। तिथे आरती होते, 7:30 वाजून गेलेत, म्हणजे 2च मिनटं झालेत। सो बघूया, चला। असं वाटतं ना विदाऊट चप्पल चालायला। सो इथून जाऊया खाली। उमापति महादेव की। जो भी बच्चों यमुना जी की महाआरती पूजन में सम्मिलित होना चाहते हैं, कृपया करके उनसे आकर के शुरू कर विराजमान हो। कुछ ही क्षणों तर हा व्लॉग मी इथेच एंड करते। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।